रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर यांची कुंपण ही एक सुंदर कथा. गरबारबाई दिवस भरल्यावर वाकावी, जड भारी पावलं टाकावी, तशी संध्याकाळ ओठंगून आली होती. जड पावलांनी अंधाराकडे जात होती. तिचं आणि अंधाराचं मिलन गडद रात्री होई. पहाट होता होता अंधार संध्याला कवेत घेऊन चंद्राच्या सोबतीला जाई. हे काही आजचं नाही, निसर्गाची ती आदिम क्रीडा होती. बबीच्या मनात ही संध्याकाळ नेहमी अशीच अंधाराच्या सोबतीनं ठाण मांडून बसायची. पूर्वेच्या देवाला नमस्कार करताना सुद्धा बबी त्या अंधाराच्या सोबतीनं जगत होती. तिचा दिवस उजाडायचाच मुळी अंधाराच्या परत जाणाऱ्या पावलांच्या सोबतीनं. डोळे पण मिटायचे गडद मिलन रात्रीत. आज मात्र बबी उठली आणि म्युन्सिपाल्टीच्या बागेत एका बाकावर जाऊन बसली. एक पाय दुमडून अंगाशी घेतला, एक पाय जुन्या फाटक्या चपलेसह डुलत राहिला. बागेत बसलेल्या बबीच्या डोळ्यासमोर झाडं झुडं नव्हती, फुलं पानं नव्हती, फिरायला येणारी माणसं नव्हती, चोरटं प्रेम करणारी तरुण तरुणी नव्हती. तिला फक्त जाणवत होतं गार थंड वारं. मोकळा श्वास घेता येत होता, अपूर्वाईच जणू. गालातल्या गालात हसत बबी पोटातून छातीतून दीर्घ श्वास घेत राहिली. नाकात मंद मंद सुवास दरवळला. तेव्हा तिनं आपल्या चाफेकळी नाकाला चिमटीत धरून ओढलं. लहानपणी आई अशीच कौतुकानं बबीचं नाक ओढायची. आईचं ते मायाळू हसणं, वात्सल्य भरले डोळे, हसरे दात, कमानदार ओठ, नितळ चाफेकळी कांती आणि खूप खूप आठवतोय तो तिच्या धुतल्या पातळाचा वारा. या अशा आईची बबी आज 70 ओलांडूनही बबीच राहिली होती. गरज असली, काम असलं की ते काम होईपर्यंत ती बबीताई व्हायची. एरवी बबी, बबे, त्या हाकेत जरब, राग, तिरस्कार, हक्क, तुच्छता सगळं मिळून बोडणाचा काला व्हायचा. आपण किती जन्म रांदा वाडा उष्टीकाडा यात घालवलेत कोण जाणे. या बागेत मोकळ्या हवेत खूप छान वाटतंय. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं म्हणतात. मनोद विचारे. काही म्हणायला कुणाचे चव्वल का पडतात. बबीला पोटभर अन्न गेले कित्येक वर्षात मिळालं नाही. अंगावर नवा जुळजुळीत कपडा मिळाला नाही. उतरवून टाकलेलं विटलेलं फाटलेलं वस्त्र मिळायचं. निवारा म्हणजे काय? 4 भिंती, एक छप्पर, बस एवढंच. कोण जाणे निवारा म्हणजे आणखी काय असतं ते. जनावर सुद्धा सावलीला बसतं तसं बबी पण सावलीला झोपायची, उन्हाआड बसायची. गादी उशी पांघरून लग्नानंतर मिळालं, कारण तिच्या रूपाची मोहिनीच होती तशी. भोग घेणाऱ्या नवऱ्याला बंद खोली, मऊ उशी गादी, उबदार पांघरून लागायचं. त्याला मिळायचं म्हणून तिलाही ते सुख वाटायला येत होतं. तिच्या देहाकडे नवरा अनिमिष नजरेनं पाहत राहायचा. पटपटीत डोळ्यांचा काळ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला कधीच प्रेम वाटायचं नाही. बबी डोळे गच्च मिटून घ्यायची. तिच्या देहावर तो भाग्यवान नवरा भृंगासारखा आवाज करत भिरभिरत राहायचा, दंश करायचा. ते विष रात्रभर बबीच्या अंगात मुरत राहायचं. नको नको वाटणाऱ्या या भोगापासून देवानेच बबीची सुटका केली. 3 वर्ष होऊन गेली तरी त्या पिसाट भोगातून तिला गर्भ राहिला नाही. वांजोटी म्हणून तिला पलंगावरून पाय उतार करण्यात आलं. बबी चटईवर शांत शांत झोपायची. गालातल्या गालात हसण्याची तेव्हापासूनच तिला सवय लागली की काय कोण जाणे. रडण्यापेक्षा हसणं सोपं वाटायचं. रडायला निमित्त ढीगभर होती, पण हसायला मुद्दाम मनातला खोडकरपणा जागवावा लागायचा. तो अनुभव छान वाटायचा. बबी परत तिच्या आईची बबी व्हायची. 3 मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा म्हणून नवसायात झाले होते. कित्येक देवांचे उंबरटे झिजवले होते. मुलगी झाल्याचं कळल्यावर जन्मदात्या बापापासून घरातल्या डझनभर माणसांनी दुःख शोक केला. पण बाळंतिणीच्या अंधाऱ्या खोलीत हे इवलसं सुवर्णकमळ पाहताच बबीच्या आईनं बबीला काळजाशी धरलं होतं. स्वतःशीच खुदकन हसली होती. हीच आपली धनदौलत, हीच आपल्या मृत्यूपत्रातली स्त्री शिल्लक. अलोट प्रेमानं आपल्या या लाडक्या लेकीला न्हाऊ माकू घालूनही बबीच्या आईला आपल्या लेकीच्या माथ्यावरच्या दुर्भाग्य रेषा जिरवता आल्या नाहीत. हातावरच्या कष्टांची जाळी विणणाऱ्या रेषा विलग करता आल्या नाहीत. आधीच्या 3 मुलींची लग्न करून दमलेला थकलेला धनहीन झालेला बबीचा बाप कुरूप पण गर्भश्रीमंत अशा जावयाच्या पदरात बबीला टाकून मोकळा झाला. जावई आणि त्या वाड्यातील एकापेक्षा एक दिसायला असायला वागायला कुरूप असलेली माणसं पाहून बबीच्या आईनं अंथरूण धरलं ते धरलंच.
शेवटचा श्वास बबीजवळ ठेवून ती माऊली कायमची निघून गेली. बबी त्याच दिवशी पोरकी, अनाथ, असहाय्य होऊन गेली. सासरच्या वाड्यातल्या माणसांपुढे शेळी होऊन गेली. अंगभर दागिने लिहूनही बबी कधी श्रीमंत झाली नाही. वाड्यात आवडायचं ते फक्त अंगण, ओसरी, परसबाग आणि सुरेख शिसवी लाकडाचा झोपाळा. त्याच्या पितळी कडा घासून पुसून स्वच्छ ठेवायचा तिला नादच होता. त्यात तिला आनंद मिळायचा. अंगणात बकुळ, पारिजात बहरायचा. बेलाची पानं फुलं डुलायची. परसात कडीलिंब, तुळस, गवती चहा आणि आंब्याच्या मोठ्या झाडांभोवती बांधलेला कट्टा हीच त्या घरात तिच्या जीवाभावाची मंडळी होती. सुख नव्हे दुःख, आशा नव्हे निराशा, न्याय नव्हे अन्याय, मान नव्हे अपमान, असं सगळं सगळं ती त्या झाडाझुडपांना सांगायची. झोपाळ्यावर बसून ओव्या म्हणायची. देवाचा धावा करायची. आपल्या गोड गळ्यानं अभंग म्हणायची. तिला झोपाळ्यावर झोपा घ्यायची परवानगी तिच्या आजे सासूमुळे मिळाली. नाहीतर सगळ्यांनी तिचं ते सुख पण हिरावून घ्यायचा आपल्या परीने प्रयत्नच केला होता. बागेतल्या बाकावर बबीला काय मी काय आठवत होतं. गुडघ्यावरून हात फिरवता फिरवता फाटक्या पातळात बोट अडकलं. बबीनं तेच बोट खालपर्यंत ओढलं. पातळाचा धांदोटा निघाला. बबी परत गालातल्या गालात हसली. बबीच्या नवऱ्याला या नापीक जमिनीच्या बायकोचा कंटाळा आला. अंगावरचं मांस, झडलेली हाडांची मोळी जवळ त्याला घ्यावी वाटेना. त्यानं बबीला खोलीत यायची बंदी केली. बबी चटई गुंडाळून हात उशाला घेऊन खोलीबाहेर उमऱ्याच्या सोबतीनं झोपू लागली. घरातल्या लोकांना हे काही पटेना. त्यांनी तिची अडगळीच्या खोलीत रवानगी केली. सासूबाई, घाबरत अडखळत दबल्या आवाजात बबी आजी सासूबाईच्या पायाशी येऊन बसली. झोपेतच त्यांनी कूस बदलली आणि जोरात घोरू लागल्या. सासूबाई, बबीनं त्यांची पावलं धरली. काय ग, कोण आहे? घाबरूनच सासूबाई जाग्या झाल्या. मी काय म्हणते? काय म्हणतेस? इतक्या रात्री मला का जागं केलंस? तुम्ही त्यांचं दुसरं लग्न करून द्या. बरं बरं, ये झोप बरं आधी. आपल्या अंथरुणात सासूने नातसुनाला झोपायला परवानगी दिली. तेव्हा बबीच्या डोळ्यांना धारा लागल्या. वाटलं आई म्हणून यांना मिठी मारावी, पण त्या पाठ वळवून झोपी गेल्या होत्या. बबीच्या नवऱ्यासाठी मुलींची शोधाशोध सुरू झाली. मूल होत नाही, दुसरं लग्न करायलाच हवं, यात वावगं काहीच नव्हतं. पण त्या माणसाच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नसावा. खरं तर तो काळ असा की वडीलधारी माणसं जो नवरा अंतरपाटा पलीकडे उभा करतील त्याला माळ घालायची, एवढंच मुलींना शिकवलेलं होतं. पण या बटपटीत डोळ्यांच्या माणसाची दुसरी बायको व्हायला कुणीच तयार होईना. खूप वर्ष लोटली, लग्न झालं नाही तर नाहीच. भुकेला नवरा पैशाच्या बळावर गावातल्या अनाथ, विधवा, गरजू गरीब मुलींकडून आपली भूक भागवू लागला. अमावस्या पाहिली नाही की पौर्णिमा, वेळ वक्त पाहिला नाही की आड अडोसरा पाहिला नाही. भुकेल्या चित्त्याप्रमाणे झाडाखाली, शेतात, निर्जन जागी मुलींवर तो झडप घालू लागला. आश्चर्य म्हणजे या मुली गरोदर राहायच्या. घाबरलेला बबीचा नवरा त्यांना कसली तरी जडीबुटी खाऊ घालायचा. मोकळ्या झाल्या तर ठीक, नाहीतर त्या मुली स्वतःहून विहिरी आड जवळ करायच्या. बबरा व्हायचा तो झालाच. ती मुलगी अवाक्षर काढायची नाही की हा कबूल व्हायचा नाही. पण निसर्ग अबोल नसतो. त्याची कृती हीच त्याची भाषा असते. हे शुक, अडगळीच्या खोलीच्या दाराशी बबी स्वतःच्याच आयुष्याकडे, गेल्या वर्षांकडे अलिप्तपणे पाहत उभी होती जशी. कातड गेंड्याचं होतं. मन दगड झालं होतं. भावभावना, वासना, इच्छांचा कोळसा झाला होता. आता भूक, ही भूक राहिलीच नव्हती. त्या खोलीतले उंदीर, पाली, झुरळं यातलेच आपण, अशी भावना तिची झाली होती. लोंबणारी जळमट, ते विणणारा कोळी हे एकांताचे सोबती झाले होते. सुरेख विणलेल्या नक्षीकामात आपला कुवार गर्भ गुंडाळून त्याला जलसमाधी देण्याचा मुहूर्त पाहत होती ती. ए, ऐकू येत नाही का ग? बहिरी झालीस? नवरा दबक्या पण ठाशीव आवाजात तिला नवरेपणाचा धाक दाखवत होता. काय? कंटाळूनच तिनं विचारलं. वर ये. अह, ये म्हणजे ये, नाही आली तर घराबाहेर हाकलून देईल तुला. चल. धागानं ओढल्यासारखी ती नवऱ्याच्या पाठोपाठ जिना चढली. वाटलं आपण माडी चढतो आहोत. खोलीच्या दारातच उभं राहून ठामपणे म्हणाली, माझ्या अंगाला अजिबात हात लावायचा नाही. तो काही क्षण अवाकच झाला. या मुकीला कंठ फुटला तर. त्यानं तिला खसकन आत ओढली. भिंतीवर ढकलत तो तिला म्हणाला, मी खूप बायका भोगल्यात.
तेच निस्तारायचं आहे. रोज पहाटे अंधारात येऊन माझे कपडे धुत जा. का? गडी माणसं आहेत की, पण तुझ्यासारखा हक्काचा एकही गडी नाही. जा, चालती हो. पहाटे वर येऊन गच्चीतल्या मोरीत माझे कपडे धुत जा. साबण ठेवतो तेथे भरपूर. जा. हाकललेली बबी जिना उतरली तर तोंडाशी विधवा नणंद उभी होती. डोळ्यात सूड किंवा राग यांचा अंगार पेटला होता. काय ग, वर कशाला गेलीस मरायला? हो, मरायलाच गेले होते, पण तुमच्या भावानं मला जिवंत ठेवलं. मासळीसारखी सुळकण सटकली बबी. पहाटेच्या अंधारात काय करावं लागलं ते भयंकरच होतं. बादलीभर कपडे रक्तानं माखलेले, विटाळशी बाईसारखे. तिने धावतच अजय सासूबाईंच्या पायांना मिठी घातली. काय ग सोनबाई, काय झालं? मला मूल का झालं नाही ते मला कळलं. धाई धाई रडत बबी म्हणाली. आजवर आपणच वांजोट्या म्हणून तिनं हार पत्करली होती, माघार घेतली होती, अन्याय सहन केला होता. पोटाची भूक पाणी पिऊन जिरवली होती. त्या भरल्या धनवान घरात उन्ह होतं ते फक्त तिच्यासाठी. अन्न वस्त्र निवारा सगळंच. नीट बोल आधी, मग रड. रडणं हे बाईच्या नशिबी असतंच. श्वास घेतल्याशिवाय एक वेळ जगता येईल, पण रडल्याशिवाय दिवस नाही रेटायचा. त्यांचे कपडे धुवायला सांगितले मला त्यांनी, पण मी नाही धुणार. ते बाई माणसासारखं रक्तानं भरलेले. काय? जिवंताच्या आकांतानं उच्चारलेला तो प्रश्न पुऱ्या वाड्यात घोंगावला. मधमाशांचं पोळं उधळावं असा प्रत्येकजण जागच्या जागी खेळला. गडी माणसं कापायला लागली. बबीचे सासू सासरे दीर नणंदा सगळेच भयचकित झाले. या बाईचा त्या वाड्यात दराराच होता तसा. वयाच्या 13व्या वर्षी पहिलं मूल झालं. 6 मुलांना जन्म दिला. 4 उरली, 2 देवाना नेली. 10व्या वर्षी लग्न होऊन ती या वाड्यात आली ती तोऱ्यातच, ठसक्यातच. सासूला तिनं कधी छळू दिलं नाही, नवऱ्याला गैर वागू दिलं नाही, कर्तव्याला उणी पडली नाही. वारकरी पंथाला लागलेल्या भोळसर बावळ्या सासऱ्याची शेतीवाडी सावकारानं घशात टाकली. दोन्ही वेळा भागणं कठीण झालं. तोवर ही जाणती झाली होती. आईच्या कुशीतून शहाणपण, धोरण, धीटपणा आणि स्वार्थही घेऊन आली होती. तिनं सावकाराला पाणी पाजायचं ठरवलं, धावपळ केली. गावच्या पाटलापासून तहसीलदारापर्यंत सर्वांना नको नको केलं. दिराला सोबतीला घेऊन नवऱ्याच्या आधारानं कोर्ट कचेऱ्या केल्या. 4 वजनदार माणसांसकट गाव जेवणाचा थाट उडवून दिला. अंगावरचे दागिने गहाण ठेवून तिनं कर्ज काढलं. गाव खाल्ल्या मिठाला जागलं. आपली वीटभर का होईना शेत जमीन या सावकारानं घशात टाकली होती. ती सोडवायची संधी साधली. उभा गाव सावकाराच्या दिंडी दरवाजापाशी लाटा काट्या घेऊन उभा राहिला. सावकाराला नाईलाजानं नमावं लागलं. सगळ्यांच्या नाहीत, पण बऱ्याच जणांच्या जमिनी शेतीवाड्या त्याच्या पाशातून मुक्त झाल्या. तेव्हापासून केसांचा कापूस होईपर्यंत ही बाई त्या गावाची आधार बनली. लोक तिला सल्ला विचारायला येत. तान्ह्या मुलाला पायावर घालायला कित्येक बायका देवीच्या देवळातून सरळ या गावआजीकडे येत, आशीर्वाद घेत. अशा या गावआजीचा काय हा प्रश्न नव्हे. आकांत वाड्याबाहेर जाऊन आदळला, विरळला. बबीला आधाराला घेत आपल्या हातातली काठी आपटत आजी खोलीबाहेर आली आणि जोरात ओरडली. कुळ कलंक्या, खाली ये, उतर जिना. बबीचा नवरा थरथर कापत समोर येऊन उभा राहिला. म्हातारे सासू सासरे कोपऱ्यात उभे होते. विधवा नणंद दीर जाऊ दारा अडून डोकावून पाहत होते. ये, असा समोर ये. असं म्हणताच आजीनं नातवाच्या अंगावर सपकन काठी मारली. आई ग, असं तो विव्हळला. आधी घरातून बाहेर हो. तू मला मेलास. जा, चालता हो, निघ माझ्या घरातून. सासूबाई, काय हे? असं म्हणत बबीची सासू मध्ये पडली. तू रे गधड्या, अन्नच खातोस ना? आपला मुलगा काय करतो, कुठं जातो, काही लक्ष द्यायचं की नाही? आपल्या मुलाला काठीनं ढोसत आजी म्हणाली. आणि तू ग सुनबाई, डोळे मिटून जगतेस का? या तुझ्या मुलानं गावात शेण खाल्लं आणि आता बायकोला रक्तानं माखलेले कपडे धुवायला सांगतोय. काही मनाची तरी लाज? ऐकलं आणि बबीच्या नवऱ्याचं माथं फिरलं. या या हलकट बायकोमुळे आपली अब्रू अशी वेशीवर टांगली गेली. तो एकदम बायकोवर तुटूनच पडला. तिला लाथाडू लागला. थक्क झालेले, क्षणभर अवाक झालेले, अवघडलेले सगळेजण बबीच्या मदतीला धावले. निघ, पहिले निघ माझ्या घरातून. माझ्या डोळ्यासमोरून चालता हो. आजी जोरात खेकसली. बबीला जवळ घेत आजी आपल्या खोलीत गेली. दार लावून घेतलं. तेव्हापासून ती खोली बबीची पण खोली झाली. पण बबीच्या ललाटी भाग्यरेषा नव्हतीच. तिच्या पत्रिकेत सुखस्थान नसावंच. सासऱ्याला सावकारी पाशातून सोडवणारी बाई नातवाला वासनेच्या विळख्यातून बाहेर कढवू शकली नाही.
त्याला घरातच कोंडून घातलं. औषधोपचार केले, पण बबीचा नवरा झिजून झिजून अनेक दुखणी सोसूनच मेला. कुंकवाचा आधार न झालेला नवरा बबीचं कुंकू पुसून गेला. गावानं ऐकलं, कुणी हळहळ व्यक्त केली नाही. ज्यांच्या मुली बाळी नासवल्या होत्या त्या घरात मनोमन उद्गार निघालेच, असंच होणार, बरं झालं. किती पोटची मारली देवाला ठाऊक. हालहाल झाले, व्हायलाच हवे होते त्याचे. नवरा गेल्यावर बबीला रडू पण येईना. त्याच्याशी मनाचे धागे जुळलेच नव्हते. त्यानं सुखाचा घास खाऊ दिला नव्हताच. वाईट वाटायचं ते आपल्या पांढऱ्या उघड्या वागड्या कपाळाचं वाटायचं. लहानपासून कुंकवाच्या लेण्यानं ललाट सजायचं. सासूबाई, कुंकू लावावंसं वाटतंय. गप, कपाळ करंटी, नशीबच फुटकं तुझं. कुंकू लावून तू आणखी कुळाला कलंक लावू नकोस. आजीनं अजिबात ऐकलं नाही. ही आजी सासू पण फार दिवस लाभली नाही. नातवानं गावात अब्रू घालवली. आता जगू वाटत नव्हतं आणि ती नाही जगली. बबीचा कायमचा आधार गेला. ती अगदीच पोरकी असह्य हिंदीन झाली. दिवस ढकलत होती. आयुष्याची बेरीज होत होती. आजी सासू गेल्यावर बबीनं खूप रडून घेतलं. किती तरी दिवस ती रडतच होती. नवऱ्याचं मरण कुणीच मनावर घेतलं नव्हतं, पण आजीच्या मरणाचा गौरव उभ्या गावानं केला. इज्जतीनं कर्तृत्वानं झळाळून आजी शांतपणे देवाघरी गेली होती. तिच्या मरणाचंही कौतुक झालं. गावानं आजीला चंदनाच्या सुगंधाबरोबर स्वर्गात पाठवली. बबी त्या दिवसापासून मालवलेल्या वातीसारखी होऊन गेली. तेल घातलं नाही घातलं हरकत नाही, पाणी तर पिता येतं. वातीवरची काजळी काढायचं कुणी मनावर घेतलं नाही. वात क्षणिक उजळायची, मालवायची. मरता येत नव्हतं म्हणून बबी जगत होती. आजीच्या खोलीचा ताबा बळकावून बसली होती. काम करत नव्हती, कुणाशी बोलत नव्हती, कुणाचं काही ऐकत नव्हती. स्वतःभोवती एक कुंपण घालून तिने स्वतःला कोंडून घेतलं होतं. तणाला कसल्या वेदना जाणवत नव्हत्या. मनाला काही लागत टोचत नव्हतं. निस्सूक निसंग होऊन गेली बबी. घरातली माणसं साम दाम दंड भेद करून दमली, पण बबीनं कशाकडे डोळे उघडून पाहिलं नाही की कानावर काही घेतलं नाही. पण आज सकाळी अनर्थच झाला. बबीच्या विधवा ननंदेच्या तरुण मुलानं तिच्यावर हात टाकला, तर धीरानं तिला त्या खोलीतून हुसकावून स्वतःचं शेजघर सजवलं. धाकटी जाऊ ठुमकत त्या खोलीत गेली. दार लावून घेतलं. हे सगळं दिवसाढवळ्या. सासू सासरे काही बोलले नाहीत. नणंद आडवी आली नाही. बबी उठली. संध्याकाळी घराबाहेर पडली. म्युन्सिपाल्टीच्या बागेत बाकावर येऊन बसली. लंकेची पार्वती होऊनच. अहो ओ आजी, उठा, जावा आता घरी. रात्र झाली आहे. मला आता गेट बंद करायचं आहे. बागेचा रखवालदार झोपी गेलेल्या बबीसमोर काठी आपटत उभा होता. बबी खडबडून जागी झाली. उठून बसली. रडू लागली. आजी, कुठं जायचंय? कुठून आलात तुम्ही? मी अनाथ एकटी आहे. गावाकडून आले. इथे महिलाश्रम आहे असं ऐकलं. पोचवतोस मला तिथं? तुझं कल्याण होईल बाबा. पंचायतच करता आजी तुम्ही. रात्रीचं कुठं नाही हो तुम्हाला. जावा, उठा, जा घरी तुमच्या. बरं बाबा, पत्ता देतोस का? जाते मी विचारत पुसत. नाईलाजानं त्यानं महिलाश्रमाचा पत्ता दिला. त्याने आपल्या आईला तिथे पोचवली होतीच. त्याच्या आईचं आणि बायकोचं क्षणभर पटत नव्हतं. शेवटी आईच पुढे झाली आणि महिलाश्रमात जाते म्हणाली. बबी त्या रात्री उठत बसत विश्रांती घेत महिलाश्रमाच्या दाराशी येऊन थडकली. इतक्या रात्री कोण आलं म्हणून चिडूनच रखवालदारानं दार उघडलं. तो काही विचारपूस करायच्या आतच बबी वेगानं इमारतीत घुसली. संचालिकाबाईंच्या पायाशी बेशुद्ध होऊन पडली. बबीनं स्वतः उभं केलेलं कुंपण तुटलं होतं. इथं या कुंपणाआड आली होती, पण इथलं कुंपण शेत खाणारं नव्हतं.